पंच लागलेत संजय वाघमारे सर असतील आणि सुनील मुकणे सर देखील असतील. चीच कामला टीमचे एवन जोडी सातत्याने आपण पाहतोय. या स्पर्धेला आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देऊन मानाचा मुजरा करून आपण आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये सुरुवात करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे साबणा आपण पाहतोय. एका साईडला टीम जांभूळवाडी तर दुसऱ्या साईडला टीम जय भारी या नावढेवाडी या दोन टीम मध्ये. जांभूळवाडी टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन चांगला राहिला इथे फलंदाजी करण्याचा निर्णय. गोलंदाज मार्ग वरती आपण पाहतोय. रोहित गोलंदाज ट्रॅक वरती पिंगूनचं षटक आदळतोय. सलामीची जोडी जांभूळवाडी टीम कडनं आपण पाहतोय. शिवाजी स्ट्राइक एंड वरती पहिला बॉल आजच्या रात्रीचा घातकी ठरेल का? आणि ते पहिला बॉल वरती श्री गणेशा खातं ओपन केलं जातंय. जांभूळवाडी टीमचे एक धाव. आज मित्रांनो विचार केला तर वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय. यावेळेस दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉल वरती जर विचार केला तर दुसऱ्या बॉल मध्ये देखील आपण पाहू शकाल एक सिंगल धाव आली. रोहित गोलंदाज ट्रॅक वरती रितेश आणि शिवाजी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मित्रांनो पहिला सामना आजच्या रात्रीमध्ये पाहतोय. इथे चांगला फटका समोरच्या दिशेला उडवलाय. यावेळेस अजून एक धाव या बॉल वरती घेतली जाईल. 3 बॉल फेकले. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि 3 बॉल मध्ये धावा खर्च केला. 3 धावा. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बघा आज हवेचं वातावरण मौसम थोडासा बदललाय. त्या हवेचा फायदा गोलंदाजाला मात्र पूर्णपणे मिळाला जातोय. इथे पटका पसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तू मै करता करता इथे घेतली जाईल या बॉलवरती एक सिंगल धाव. ओहो यावेळेस फुल एंडिंगचा बॉल निघून जाईल. सी महापार आजच्या रात्रीचा पहिला चौकार पाहायला मिळतोय इथे आणि या बॉल वरती धाबा येतील. 4 धाबा आणि धाव फलकावरती पंच आपल्या समोर जे स्टम आहे ते जरा बघा. 1 मिनिट. यस ओके थँक्यू. जव्या मॅच मध्ये चौकार आलाय. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला आहेत. पहिला षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती चालू आहे मित्रांनो. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल यात शंका नाही. इथे चांगला फटका समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक देखील कमालीचा आणि या वेळेस या बॉल वरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि येथे षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्यात 9. बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना जांभूळवाडी टीमच्या धावा बनल्यात 9. चला लगेच स्पीडअप ठेवा.
रोशन गोलंदाज मार्क वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये रोशनला पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये अगदी विचार केला तर जबरदस्त आयोजन मित्रांनो पाहायला मिळते कणबोलीवाडी टीम कडनं. आज या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये मायक्रोफोनवरती जोडलोय. आमंत्रण केलं आयोजकांनी आणि नक्कीच पुन्हा एकदा आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅच मध्ये जिथे मॅच खूप चांगली पाहायला मिळते. बघा आजच्या रात्रीचा विचार केला ना तर मला तरी वाटते सकाळपर्यंत वाऱ्याचा वेग एकाच दिशेने राहील की काय. पहिल्या सामन्यामध्ये देखील एकाच दिशेने पाहायला मिळतोय. गोलंदाजाला मदत मिळते या वाऱ्याच्या मुळे. इथे फटका चांगला शतरक्षक दूरवरून गेलाय. उचलणार फेकणार आणि तिथे ओ बेकार. काय रे बाबा चौका सागा मला वाटतं ग्राउंड व खडब मोकारात नाही कराटा तो कातडीणार आहेत बाबा. चौकार आला इथ्या ठोकडीच्या. नाभरेवाडी क्रिकेट संघाला पाहावा लागेल ही चुकी ही वेळ ही संधी पुन्हा येईल का. वाऱ्याचा वेग आहे मी आधीच म्हटलंय. वाऱ्याच्या वेगामुळे गोलंदाजाला मदत मिळली जाते. फलंदाजाला अडथळा निर्माण होतोय. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल आणि चांगल्या बॉलवरती एष्टी रशकाने केली चुकी. बॉल निघून जाईल सी मापार येतोय चौकार. जसा जसा डीजे वाजेल तसा मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांचा जल्लोष देखील पाहायला मिळेल. अगदी विचार केला तर एष्टी रशकाने ही चुकी मागा ठरली आहे त्या. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. यावेळेस चुकीला माफी केली जाणार नाही. पहिला बॉल देखील चांगला होता. एष्टी रशकाची ती चुकी मागा ठरली आणि इथे अगदी विचार केला तर जांभूळवाडी टीमच्या सलामीवीर फलंदाज आपण पाहू शकाल रितेश स्ट्राइक एंड वरती पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती शिवाजी मैदानाच्या आतमध्ये ही जोडी. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल आणि इथे फलंदाज बॅक टू द आउट. विकेट क्रमांक पहिला लागला जातोय जांभूळवाडी टीमला. फलंदाज बॅक टू द आउट रितेश. नवीन फलंदाज जांभूळवाडी टीमचा वंडर बॉय जगदीशला पाहतोय. जांभूळवाडी टीमचा संगणक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
त्याची जर्सीचा विचार केला. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माची आठवण करून देणारा एक शुभ आकडा पाहायला मिळालाय. पुढे लेनचा बॉल आणि या बॉलला ठोकला इथे लांब लचक सीमा पार. वन बॉम्ब चौकार. षटकार आला हा शबासाबी षटकार असेल हा. लक्ष असू द्या दोन्ही टीमचा. अगदी विचार केला तर या 6 धाब्याच्या मदतीने धाबा फलकावरती 24 धाबा बघा धाबा चांगल्या पाहायला मिळत आहे स्कोर बरोबरती या 24 धाबा 24 धाबा फलकावरती या. चला स्पीडअप ठेवा. अगदी विचार केला तर 24 धाबा फलकावरती आपण पाहतोय मित्रांनो. मॅच देखील खूप महत्वाची आहे. जांभूळवाडी बनाम जय भारी अय्या नावडेवाडी या दोन टीम मध्ये आपण पाहतोय एक काटेकी टक्कर सामना पाहतोय. गोलंदाज मार्गवरती शुभम. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये बनवल्या 24 धाबा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना जांभूळवाडी टीमनं बनवल्यात जगदीशचा आलेला तो षटकार चांगला पाहायला मिळालाय. ओहो यावेळेस अजून एक देखना फटका आणि तिथे क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज बॅक टू डगआउट शिवाजी ठोकडीचे. घेत आहेत सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जाता जाता सहर्ष स्वागत. बहुमूल्य वेळ दिलाय स्पर्धेला धन्यवाद साहेब. अगदी विचार केला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये या. वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जांभूळवाडी टीम आपला नेक्स्ट फलंदाज असेल ना त्याने आधीच रेडी राहा. नेक्स्ट फलंदाज कुठला असेल त्याने आधीच रेडी राहा. येस कळंबोलीवाडी ग्रामस्थ आणि या सालवणवाडी गावचे ग्रामस्थ दोन्ही गावचे ग्रामस्थ कुठं आमच्या नजरेस आड असतील तर व्यासपीठावरती याने विराजमान व्हा. ओ यावेळेस देखना फटका पाहायला मिळालाय. वैभव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये या. बॉल निघून जाईल सीमा पार. चौकार ठोकडीच्या. बॉलवरती चौकार षटकार पाहायला मिळालेत. 2 विकेट तर जांभूळवाडी टीमने इथे गमावल्यात. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. कुंभे रायकर पाडा बडाबा डोनेवाडी या दोन टीम मध्ये पहिला डाव संपेल. पहिल्या डावाचा जसा खेळ संपेल तसं मात्र दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या आणि टॉस करून घ्या. ओ यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता. संपर्क होत नाही. या बॉल एस्टेच्या वरून निघून जायला आहे. एसटी रेस्क्याच्या हातामध्ये हा येतोय चांगला बॉल. बघा वैभवची जर्सी म्हटलं तर 63 नावाची जर्सी आहे. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा ही जर्सी
पुन्हा एकदा पुढे नेईचा बॉल अपील जोरदार. पंच सांगतात एक्स्ट्रा मिस करणारा हा बॉल. इथे पंच धाव कुठली लेग बाय की बॅट कट. पंच धाव लेग बाय का. एस थँक्यू. लेग बायची धाव पाहायला मिळाली इथे. आणि अगदी विचार केला तर मित्रांनो केटी शिव लाईव्ह या वाहिनीमधून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी विचार केला तर 2 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील दुसऱ्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत पूर्ण टीमचा. ओ यावेळेस जाऊया मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 29 धावा फलकावरती आणि बरोबर शेवटचा बॉल शिल्लक असेल तिसऱ्या ओव्हरमधील. या शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार की विकेट. ओहो फटका तर फसलाय. उंची जास्ती लांबी कमी आणि यावेळेस चुकी केली जाणार नाही. फलंदाज बॅक टू द आउट जगदीश टोकडीच्या. हा प्रॅकरचा बॉल इथे बघा. फटका तितकाच कमालीचा आणि बॉल निघून जाईल सीमा पार. हा येतोय दर्जेदार चौकार ठोकडीच्या. इथे वैभव ऑन फायर होतोय. छोटा पॅकेज बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये वैभव जांभूळवाडी टीमचा हा खेळाडू. बघा आता थोडंसं फील्डमध्ये बदलाव पाहायला मिळतोय कारण वैभवचे जे फटके आहेत ते पूर्णपणे लेग साईडच्या दिशेला पाहायला मिळालेत आतापर्यंत. कारण त्या दिशेला हवा देखील आहे, वाऱ्याचा वेग आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला चौकार षटकार सहजरित्या येतात त्या दिशेला. आणि आता इथून पुढे सजावट तर चांगली पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. खूप चांगला सामना पाहतोय. 33 धावा फलकावरती. ओहो यावेळेस अत्तिगाई संकटात नाही क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि हा खरा बॉल. इट इज अ व्हाईट. बघा ज्या दिशेने वाऱ्याचा वेग आहे त्याच दिशेने गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. गरज नाहीये या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी कारण गोलंदाजाने देखील भरपूर स्पर्धा खेळल्या असतील. अगदी जर विचार केला तर समोरच्या दिशेला चेंडू ठेवला ना तर नक्कीच कुठेतरी विकेट. एक सिंगल धाव गेली तरी हरकत नाही कारण असे जर खराब बॉल फेकले तिथे एक्स्ट्राची धावही मिळते. फटका चांगला आला तर चौकार षटकारही जाऊ शकतो. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. पंच सांगतील इट इज व्हाईट. हा खरा बॉल राहिला इथे. आणि
जी मैदानाच्या आतमध्ये विजेची लाईन आहे त्याला बॉल स्पर्श झाला कसं काय आयोजक? येस, डकीचा लाईटीचा पोल आहे आणि किंवा त्या तारेला बॉल स्पर्श झाला तर बॉल डेट दिला जाणार नाही. जितक्या धावा येतील तितक्या घ्यावाच लागतील पूर्ण टीमला. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओहो, यावेळेस तिथे फर्स्ट स्लिप मध्ये बॉल पाहायला मिळाला आणि या फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल धाव या बॉल वरती पाहायला मिळाली. आज एकापेक्षा एक बिगत संघ पाहायला मिळतील या मैदानावरती. ओ, यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली परंतु पहिल्या फेरीमध्ये ना धावा बनवाव्या लागतील इथे जांभूळवाडी टीमला. कारण तुमच्या आगेस देखील एक चांगला संघ आहे. 4 ओव्हरची ही मॅच. पहिल्या डावामध्ये किती धावा बनवल्या जातील? जांभूळवाडी टीमने टॉस जिंकला आणि धाडसी निर्णय प्रथम फलंदाजी करण्याचा. इथे ह्या टॅकरचा बॉल आणि इथे लेग बायची धाव तर नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर एक रेडीचं व्हाईट प्लस एक अशा 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील आणि धावा धाव फलकावरती जाऊन पोचल्यात. 38 धावा 38 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अगदी विचार केला तर मांडलीवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. सर्व मांडलीवरांचे सरचे स्वागत या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल एक जबरदस्त सामना. अजूनही बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच अजून 3 बॉल शिल्लक असतील. 38 धावा धाव फलकावरती. इथे चांगला बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. एक धाव तर केली कंप्लीट वेगाने. दुसरीचा ही प्रयत्न, दुसरी देखील चांगली आणि तिसरी धावीसाठी इथे प्रयत्न चांगले राहिले परंतु यश मिळालं नाही जांभूळवाडी टीमच्या फलंदाजाला. फलंदाज बॅक टू डग आउट ठोकडीच्या. त्यानंतर विचार केला तर कुंभे रायकरपाडा टीमचा संघनायक आणि डोनेवाडी टीमचा संघनायक
लगेच टॉस करण्यासाठी या आणि या इथे मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान देखील आपण लगेच करणार आहोत. चला आयोजक आपण या आणि या अगदी विचार केला तर बच्चू दादा हडप चिंचवली या गावचे खूप चांगले व्यक्तिमत्व बच्चू दादा हडप साहेबांचा इथे आगमन झालंय. साहेबांना विनंती करेन आपण या आणि आपला देखील आयोजकांच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल. या सडकीचा अगदी विचार केला तर बच्चू दादा हडप या साहेबांनी हे मैदान उपलब्ध करून दिला. खूप चांगले व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेच तर खरं प्रेम मित्रांनो आपण पाहतोय. प्रत्येक स्पर्धा असो कुठलाही कार्यक्रम असो मांडेवरांची उपस्थिती म्हटला तर चांगली शोभा त्या स्पर्धेला त्या मुहूर्ताला आपल्याला पाहायला मिळत्या. हॅलो चला बच्चू दादा हडप साहेबांना विनंती करेन आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. खडकीचं खूप चांगले व्यक्तिमत्व त्यांच्याचमुळे आज आयोजकांना हे ग्राउंड हे मैदान उपलब्ध करून मिळालं. आणि आज खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण पाहू शकाल एक दमदार आयोजन पाहायला मिळतं या मैदानावरती. बच्चू दादा हडप चिंचवली या साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल यथोचित मान सन्मान. नक्कीच वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ दिलाय साहेबांनी या स्पर्धेला आणि भेट दिली. त्यांचं स्क्रीनवरती आपण पाहतो यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर विठ्ठल थोरवे गणेगाव विठ्ठल थोरवे साहेबांचा इथे आगमन. साहेबांना विनंती करेन आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा नावडेवाडी टीम. विठ्ठल थोरवे साहेब आपला देखील विनंती करेन आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. गणेगावचे एक खूप चांगले व्यक्तिमत्व त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. या अगदी विचार केला तर जयदेव बा क्रिकेट संघ कळंबोलीवाली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या खरं तर विचार केला तरी या नाईट फिनिशिंगला पाहायला मिळते मित्रांनो. त्यानंतर पुन्हा एकदा विनंती करेन भानुदास तिखंडे साहेबांचं इथे आगमन आहे. साहेबांना देखील विनंती करेन आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. भानुदास तिखंडे साहेब आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. नावडेवाडी टीम आपण उशीर घेत आहेत. हॅलो चला वारंवार विनंती करतोय कुंभे रायकरपाडा टीमचा संगनायक आणि डोनेवाडी टीमचा संगनायक लगेच याली टॉस करून घ्या. डोनेवाडी टीमचा संगनायक डीएन सर आपण या टॉस करण्यासाठी. अगदी विचार केला तर भानुदास तिखंडे साहेबांचा देखील इथे यथोचित मान सन्मान आपण पाहतोय स्क्रीनवरती. मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये भरपूर मान्यवर पाहायला मिळाले आहेत. अगदी विचार केला तर मित्रांनो पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली जांभूळवाडी टीमला आणि पहिल्या डावामध्ये धावा बढवल्यात. 41 धावा बनवल्यात आणि 42 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. म्हणजे येणारे 24 बॉल आणि 42 धाव्यांचं टार्गेट हे लक्ष चेस केलं जाईल का. चला डोनेवाडी टीमचा संगनायक वारंवार अनाउन्समेंट करतोय मित्रांनो. हो ही मॅच संपता संपता जर डोनेवाडी संघ इथे उपस्थित झाला नाही तर
पॅलेंटी घेऊन खेळावी लागेल, लक्ष असू द्या. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या आतमध्ये या. तिथे साबणा खूप चांगला पाहायला मिळेल. मयूर आणि दत्ता अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्गवरती या जगदीश जांभूळवाडी टीमचा संगनायक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी आणि ते फटका फसलाय. ओ बेकार, याला सांगता सवतीची कॅच. काय माहित आहे का, सवतीची कॅच. यस, थँक्यू. धन्यवाद इत्या. चला स्पीडअप टेपा लगेच. जांभूळवाडी टीम अगदी स्पर्धेला आज दुसऱ्या दिवसामध्ये उशीर झालाय. अगदी सर्वांनाच आतुरता असते की आज आजच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा लवकर समाप्ती झाली पाहिजे. सर्वांना सकाळी उठल्या उठल्या असं कामावा जावं लागतंय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेस अजून एक चांगला फटका. वाऱ्याचा वेग त्याच दिशेला, तितकंच कमालीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय आणि या बॉल वरती घेतल्या जातील दोन धाबा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन धाबा आपल्या टीम साठी वाचवले आणि दोन धाबानंतर धाबा फलकावरती 7 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपला इथे. 7 धाबा बिनगडी बाद. द्वितीय फलंदाजी करत असताना जय बारिया या नावडेवाडी संघ. चला स्पीडअप टेपा. जांभूळवाडी टीम आपण अगदी उशीर करतायत. ठोकळीच्या
ओहो, यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेचलाय. बॉल मैदानाला गरगडत 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 ठोकला इथे चौकार. डीजे डीजे वाल्या तुला गाणं को ठरगवला. मोकार जुने काळातला गाणं आहे. तरी तू चांगलं संगीत ज्यावेळेस आपण जुनी गाणी ऐकतो ना मित्रांनो, ते गाणी खूप चांगली ऐकायला पाहायला मिळत आहेत. आणि ते मात्र पूर्णपणे आमचे डीजे ऑपरेटर करत आहेत. अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं संगीत पाहायला मिळाला. जाऊया मॅचमध्ये पुन्हा एकदा. धाबा फलकावरती आपण पाहतोय 11 धाबा फलकावरती जोडले गेला. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आता इथून पुढे या बॉलवरती चौकार षटकार 2 धाबा येतील का पाहावा लागेल. ओ रिबतचा टॅन सक्सेसफुल झालं नाही. नसीब गांडू त्याला काय करी पांडू. गरज होती का या फटक्याची. गरज नव्हती या फटक्याची मी तरी म्हणेन. कारण पुढील लीनचा बॉल होता. जर समोरच्या दिशेला खेळला असताना चौकार षटकार नक्कीच पाहायला मिळाला असता. ओहो, यावेळेस काय कमालीची गोलंदाजी. बघा कुठे चुकी झाली फलंदाजाची. जिथे रिव्हर्स फटका खेचला तिथून मात्र चुकी पाहायला मिळते या फलंदाजाकडनं. अगदी विचार केला तर त्याच बॉलवरती स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेचला असता. चौकार षटकार दुहेरी धाव या 3 ऑप्शन होत्या. त्या 3 ऑप्शन मध्ये एक ऑप्शन तरी चांगलं राहिलं असतं का. पुन्हा एकदा पुढे लेनचा बॉल क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. उचलणार फेकणार तोपर्यंत इथे घेतली जाईल एक सिंगल धाव. अडिया धाबा फलकावरती जाऊन पोहोचतील. 12 धाबा फलकावरती आपण पाहतोय. बारा धाबा डबकर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. पुणे लिंकचा बॉल फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. उचली फेकली तोपर्यंत धावा घेतली 2 आणि इथे या 2 धावेच्या मदतीने धाबा फलकावरती जोडल्या जातील 14 धाबा. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल तिथे स्टिरेस्काची चुकी आणि त्या चुकीचा फायदा यस लेग बायची धाव. त्या चुकीचा फायदा जय भारियाई नावढेवाडी टीमला इथे पाहायला मिळते. 15 धाबा धाव फलकावरती. 15 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. समीकरण पाहतोय. येणारे 12 बॉल 27 धाव्यांची गरज. 12 बॉल 27 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमने तयार रहा. कुंभे रायकडपाडा टीम आपलं फील्ड आहे. जशी मॅच संपेल तसे मात्र नक्कीच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जा. जशी मॅचला संपेल तसं आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सुभाष गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय. ओहो यावेळेस वाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली पाहायला मिळते सुभाष गोलंदाजाकडनं. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल फक्त एक फलंदाज बाद झाला इथे नावढेवाडी टीमचा आणि तिथून धाव्यांची गती कमी पाहायला मिळाली. चौकार आलेत षटकार नाही आले अजूनपर्यंत. अगदी विचार केला तर मॅच देखील तितकीच महत्वाची. ओ यावेळेस घाण्या बॉल नासका बॉल दरफदरी बॉल नो बॉल
आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. या फ्री हिट वरती मोठा फटका केसावा लागेल. या फ्री हिट वरती मोठा फटका केसावा लागेल. चौकार षटकार मध्ये कन्वर्ट करावा लागेल कारण धाबा अजून बनवायच्यात भरपूर. मला तर वाटते 12 बॉल 26 धाव्यांची गरज. 12 बॉल 26 11 बॉल काय क्षमा 11 बॉल 26 ची गरज असताना हा फटका इथे कमालीचा परंतु नो बॉल होता. आणि ते बघता बघता आपण पाहतो या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धाब. बघा त्याच दिशेने वाऱ्याचा वेग आहे. कदाचित वारा नसता तर हा षटकार नक्कीच पाहायला मिळाला असता. ओहो यावेळेस फटका तर फसलाय. उंची जास्ती लांबी कमी थोडस पंबल क्षेत्ररक्षण. आणि इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. अतिगाई संकटाने क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि या बॉलवरती ताबा घेतल्या जातील. दोन धावेच्या मदतीने धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 19 धाबा. 19 धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे समोरच्या दिशेला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. यावेळेस चुकी केली जाणार नाही. आणि इथे तू मै करता करता घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. धावची फलंदाज बॅक टू डग आउट ठोकण्याच्या. रवीड फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये. अजून समीकरण म्हटलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 6 बॉल आणि 22 ची गरज. 6 बॉल 22 ची गरज. नेक्स्ट मॅच कुंभे रायकरपाडा त्याला विरुद्ध त्याला फाईट करेल डोनेवाडी हा संघ. दोन्ही टीम ना अगदी तयार राहा. डाव्या आणि जेव्या साईडला व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबा. मॅच महत्वाची 6 बॉल 22 ची गरज. बघा जिथे पहिल्या षटकामध्ये कदाचित थोड्याशा धावा आल्या असत्या ना अजून तर चांगली मॅच पाहायला मिळाली असती. यस आदरणीय दिने पवार यस डी एन पवार साहेब आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा.
गुरुनाथ थोरबिया एवढा देखील विनंती करेन गणेगाव आपण देखील कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधा आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा ओ यावेळेस लीडिंग एज फलंदाज बॅक टू ड गाबू ठोक निजा मंगेश 4 बॉल 22 ची गरज यस बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तर गुरुनाथ थोरबिया साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर गुरुनाथ थोरबे साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते कॅश प्राइज फलंदाज मिळवेल का समीकरण थोडंसं अवघड आहे सोपं तर नाही आहे मी म्हणेन परंतु अवघड नक्कीच म्हणेन इथे फटका फसलाय क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव आज एकापेक्षा एक संघ पाहायला मिळतील या शंका नाही ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल आता पूर्णपणे सामना झुंकलाय तो म्हणजेच जांभूळवाडी या क्रिकेट संघाकडे या अगदी विचार केला तर 2 षटकामध्ये ना कुठेतरी धावा कमी पडल्या नावडेवाडी टीमच्या कदाचित तिथून जर कुठेतरी 15-16 धावा असत्या तर मॅच बनू शकली असती इथे आणि अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो इथे फलंदाज बॅक टू डग आउट ठोक डीजा शेवटचा बॉल शिल्लक असेल पूर्णपणे सामना इथे गमावला तर अगदी विचार केला तर आणि ते पहिला सामना इथे जिंकलाय जांभूळवाडी क्रिकेट संघाने आणि हार मानावी लागले ते म्हणजेच नामठेवाडी टीमला यस आताची मॅच जी संपली त्या दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपली या एंट्री फी आयोजकाकडे जमा करा